तर तुम्ही इथे पाहू शकता मी गावाकडून देठ आणलेले आहेत। हे काटमाठाचे देठ आहेत। गावाला म्हणजे असेच येतात, त्याला काही लावले नाही तरी पण ते येतात उकरड्यावरती वगैरे, किंवा आपण जी घरातली चुलीमधली राख वगैरे जिथे टाकतो तिथे पण हे काटमाठाचे देठ येतात आणि एकच नंबर लागतात हे चवीला। आता आपण हे काटमाठाचे देठ कसे बनवणार आहे पाहू। त्याला आधी मी गरम पाण्यामध्ये छान उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। खडे मिठात छान उकळून घेतल्यावर त्याच्या आतमध्ये जे मांस असतं त्यामध्ये छान मीठ लागतं आणि आता हे शिजलेलं आहे। आपण आता त्याला परतून घेणार आहे हिरव्या मिरचीमध्ये आणि हे असे खाल्ले तरी छान लागतात किंवा भाकरी चपाती यावर खाल्ले तरी एकच नंबर लागतात चवीला। आणि ही गावरान भाजी आहे गावाकडची, तर पौष्टिक पण खूप आहे। आणि इथं पाहू शकता मी कोथिंबीरीच्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत, उकडून घेतलेल्या आहेत। हे मी रात्री बनवलेलं आहे, रात्री बनवून ठेवलेलं। रात्री मला कोथिंबीर वडीची रेसिपी बनवायला टाईम नव्हता, खूप गडबडीमध्ये मी कोथिंबीर वडी बनवली होती। कधी कधी टाईम भेटतो त्यावेळेस मी पूर्ण रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करते, पण आता मला काल बिलकुलच टाईम भेटला नाही क्लासेसच्या नंतर, त्यामुळं मी पटापटा एकदम गडबडीमध्ये कोथिंबीर वडी बनवलेली। पण चवीला इतकी सुंदर झाली, इतकी छान झालेली आहे आणि त्या फ्रीजमध्ये बसत नव्हत्या म्हणून मी कट करून ठेवलेल्या आहेत म्हणून त्या अशा दिसतात, पण खूप सुंदर झालेल्या आहेत। आता मी त्या परतून घेणार आहे आणि ह्या कोथिंबीरीच्या वड्या अशा चिरून घ्यायच्या आहेत एकदम पातळसर आणि खूप छान चवीला लागतात। इथं पाहू शकता मी तेल तापाय ठेवले आणि आता त्यामध्ये ह्या कोथिंबीरीच्या वड्या आहेत त्या मी तळून घेणार आहे। आणि हे जे देठ आहेत ते मी माझ्या माहेरावरून आणल्यात, माझ्या भाऊजाईंनी दिलेले आहेत मला आणि शक्यतो हे गावाकडेच भेटतात, पण खूप छान पौष्टिक असतात। नसेल खाल्ले तुम्ही तर नक्की गावाकडे गेले तर कधी काटमाठाचे देठ आणायचे आणि नक्की खाऊन पहा किती सुंदर लागतात। आता इथं मी या कोथिंबीरीच्या वडे त्यात थोड्याशा तेलामध्ये फक्त फ्राय करून घेत आहे, म्हणजे तळून वगैरे घेत नाही आहे। तळून पण खूप सुंदर लागतात, पण मी आता फक्त ह्या थोड्याशा तेलामध्ये फ्राय करते। खूप चवीला भारी झालेले आहेत, एकदम गावरान कोथिंबीर होती आणि गावरान कोथिंबीरीच्या वड्या खूप चवीला टेस्टिंगला छान लागतात आणि अशा पातळ चिरून घेतल्यावर त्या छान कुरकुरीत पण होतात। आणि मी त्या फक्त तेलामध्ये का परतत आहे तर मी यामध्ये सगळंच ॲड केलेलं आहे। आधी जिरे पण टाकलेलं आहे आधीच वड्या करताना, तीळ पण त्यामध्येच ॲड केलेले आहे, ओवा पण ॲड केलेला आहे, आलं लसूण पेस्ट वगैरे, हिरव्या मिरच्या सगळ्याचं वाटण मी ह्या वड्यांमध्ये ॲड केलेलं आहे। तांदूळ ज्वारी आणि आपल्या बेसन पिठामध्ये बारीक कोथिंबीर चिरून मळून घेतलेली आहे आणि त्याच्या वड्या बनवलेल्या आहेत, खूप चवीला भारी होतात। तुम्ही पण करा। मी याची प्रॉपर रेसिपी ज्यावेळेस बनवेन कोथिंबीर वडी त्यावेळेस नक्कीच टाकेन। मी परत पुन्हा एकदा कोथिंबीर वडी बनवेन जेव्हा मला निवांत टाईम असेल। व्हिडिओ काढायला कधी टाईम नसतो त्यावेळेस मी काही व्हिडिओ बनवत नाही, फक्त स्वयंपाक करत असते। तर रात्री पण तसंच झालं, व्हिडिओ काढायला टाईम नव्हता इतका, मग पटकन कोथिंबीर वडी बनवली आणि रात्री आम्ही फ्राय केलेली होती, आता म्हणजे तळून घेतली होती ॲक्च्युली रात्री आणि आता फक्त परतून घेत आहे ती, तर खूप छान होते। तुम्ही पण नक्की। इथे मी आता ते देठ परतून घेणार आहे, त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आता ते देठ परतण्यासाठी ते हिरव्या मिरचीमध्ये खूप छान लागतात म्हणून मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही हे हिरव्या मिरचीमध्ये ही मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचं वाटण आहे, याचं वाटण बनवलेलं आहे आणि आता ते मी तेलामध्ये टाकणार आहे। त्याआधी आपण थोडी मोहरी त्यामध्ये ॲड करायची, मोहरी तडतड वाजल्याच्या नंतर मग ते वाटण टाकायचं। तर पाहू शकता मी मोहरी टाकलेली आहे, मोहरी चांगली तडतड वाजलेली आहे तेलामध्ये मोहरी। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि हळद टाकल्याच्या नंतर
त्यामध्ये आपण मग हिरव्या मिरचीचं वाटण ॲड करणार आहे। आणि हळद चांगली तेलामध्ये हे झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हे वाटण टाकणार आहे। आणि ह्या वाटणामध्येच मी खडे मीठ टाकलेलं आहे। आणि पाहू शकता तुम्ही हे चांगलं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर मग त्यामध्ये ते उकडलेले देठ आहेत ते ॲड करायचे। आणि हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। त्याचा जो हिरव्या मिरचीचा मिरचटपणा असतो तो पूर्ण मरून द्यायचा। आणि ते पाहू शकता वाटण चांगलं तेलामध्ये परतले गेले, कारण त्याला तेल सुटलेलं आहे। तेल सुटेपर्यंत चांगलं तेलात परतून घ्यायचं। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ॲड करतात। शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा थोडासा आणि मग यामध्ये देठ परतून घ्यायचे। आणि हे देठ कोरडे सुद्धा खाल्ले तरी खूप छान लागतात। शेवग्याच्या शेंगा कशा खातो आपण सेम, अगदी सेम तसेच हे देठ खायचे। आणि पाहू शकता इथं चांगलं तेल सुटले। आता आपण हे जे इथं उकडून घेतलेले आधीचे देठ आहेत हे आता यामध्ये ॲड करायचे। आणि पाहू शकता आता मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। जर तुम्हाला पित्ताचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरी चालेल, असेच परतून खाल्ले तरी चालू शकतात। माझी भाऊजाई आहे मोनिका म्हणून, तिने मला गावाकडून दिलेले आहेत देठ। परत दुसऱ्या पण भाज्या आलेल्या आहेत भरपूर, वडिलांनी दिलेल्या आहेत। जसं की वडिलांनी आळूची पानं, कढीपत्ता, राजगिऱ्याची भाजी। राजगिऱ्याची भाजी अशी म्हणजे त्यांनी आलेली असते ना पावसाळ्यात ती, आणि ती खूप गावाकडची पहिल्या पावसात वगैरे ह्याच्यात आलेली टेस्टी लागते ना, तर ती भाजी दिलेली आहे। तर मी आळूची पानं आणल्यात, त्याची मी पातळ भाजी पण बनवणार आहे आणि आळूच्या वड्या पण बनवणार आहे। तर जमलं तर मी त्याचा पण व्हिडिओ नक्की टाकायचा प्रयत्न करेन। तर आळूचे फदफदे तर तुम्हाला माहिती असेल, तर आळूचे फदफदे हा वेगवेगळ्या प्रकारचे सगळेजण बनवतात। तर मी माझ्या पद्धतीने नक्की बनवायचा प्रयत्न करेन आणि जमलं तर ती पण रेसिपी टाकेन। आळूची पानं वडिलांच्या तिथं खूप आहेत आणि ती एकदम छान आहेत। म्हणजे काय काय आळूची पानं असतात जी नरड्याला खासतात, पण ती खूप छान आहेत। तर वडिलांनी खूप सारी दिलेली आहेत। मग त्याच्या आळूच्या वड्या पण बनवणार आहे आणि निम्म्या पानाच्या आणि निम्म्या पानाची पातळ भाजी करणार आहे। तर पाहू शकता आता आम्हाला त्रास होतो ह्याचा शेंगदाण्याच्या कुटाचा, तर पित्ताचा त्रास होतो, त्यामुळं मी शेंगदाण्याचं कूट ॲड करणार नाही। हे अजून एक 5 मिनटं परतायचं आणि खाण्यासाठी तयार झाले बघा। हे देठ एक गावरान एकच नंबर लागतात चवीला। आणि ही आहे काळ्या घेवड्यांची डाळ आणि मी आता काळ्या घेवड्याची डाळ तर इकडे पाहू शकता मी काळ्या घेवड्याची डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे 3-4 शिट्ट्यांमध्ये। आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची, त्यासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे। लसूण छान टेचून घ्यायचा, लसूण छान बारीक टेचून घेतल्याच्या नंतर थोडासा कढीपत्ता पण घ्यायचा इथे आमटीला फोडणीसाठी, त्याने छान टेस्ट येते। इथं मी पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि थोडं तेल ॲड केलेलं आहे। आणि आता मी आमटी टाकणार आहे। त्याआधी आपण यामध्ये मोहरी ॲड करायची, मोहरी टाकायची। मोहरी चांगली तेलामध्ये तडतड वाजली की त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता ॲड करायचा। आता इथं मोहरी भाजून झालेली आहे। आता त्यामध्ये आपण तेलामध्येच हळद टाकायची, त्यामुळं भाजीला छान कलर येतो। आणि हळद टाकल्याच्या नंतर त्यात आपण जे बारीक टेचून घेतलेला आहे तो लसूण टाकायचा। आणि आता कढीपत्ता ॲड करून घ्यायचा। कढीपत्ता चांगला तडतड वाजल्याच्या नंतर मग त्यामध्ये थोडे मसाले ॲड करून घ्यायचे सगळे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहे।
इथे मी सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत, धना पावडर, घरचा मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये ती शिजवून घेतलेली डाळ ॲड करायची. आता यामध्ये मी ती डाळ ॲड केली आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी, आणि आमटी थोडी एकदम पातळसर हवी असेल तर जास्त पाणी ॲड करू शकता. ही आमटी एकच नंबर लागते चवीला, भाकरी बरोबर पण सुंदर लागते. आणि आमटी भात तर नुसता खाऊसं वाटतं, एकच नंबर चवीला वगैरे पण लागते. आणि लसणाची फोडणी छान बसली तर अजून छान टेस्टिंग येतं. आता यामध्ये मी थोडं खडे मीठ ॲड करणार आहे आणि हे 10 ते 15 मिनटं उकळून द्यायची. झाली आमटी तयार. तर हे पाहू शकता मी इथं खडे मीठ ॲड करत आहे. आणि आता उकळी वगैरे आली की आपली आमटी रेडी आहे. तुम्ही भाताबरोबर तर खाऊन पहा ही काळ्या घेवड्याची आमटी. आणि तिचा कलर काळा का आलेला आहे, ॲक्च्युली काळे घेवडे असल्यामुळे तिचा कलर काळा आलेला आहे. तर खूप सुंदर चवीला वगैरे एकच नंबर. तुम्ही पण बनवून पहा घरी. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकलेली आहे वरून. कोथिंबीरीने पण आमटीला छान चव येते. तर कोणाकोणाला काळ्या घेवड्याची आमटी आवडते त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.